हा, त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो. काय बदला म्हणजे काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवतायत? प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून इकडे, मिठ्या मारतायत लोकांना. त्याला बदला घेणं म्हणत नाही. तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागताय. बदला घेतला बदला घेतला. कसला बदला? काही घेतलेलं नाही. शांतपणे आनंदात सुखानं चाललेलं आहे. भीती वाटते मला या देशाची आता आम्हाला, की अशा प्रकारचे राज्यकर्ते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय? ते यूट्यूब चॅनल बंद करायचे आणि नाड्या आवळायच्या. बंद करा हे. चुन चुन के मार्गे करारा जवाब. काय वाटतं एकंदरीत अरे पुन्हा कुठे चुन चुन के एकंदरीत कोणाला त्यांना हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुनकर मारण्याचा प्रयत्न करतात. तेही आता शक्य नाही. 12 दिवस झाले तरी बदला घेत आहेत आणि आत्ता युद्ध सराव करतायत. आत्ता युद्ध सराव करतायत. युद्ध का सराव कर रहे हैं, इसे बदला बोलते हैं क्या? चलिए छोड़ो, और क्या है? सामाजिक न्याय खात्यातला लाडली निधी जो आहे बहन तो योजना जो है उसमें कहीं ना कहीं पैसों की कमी देखी जा रही है, जिसकी वजह से बाकी जो खाते हैं उनके पैसे को डाइवर्ट करके लाडली बहन के लिए इस्तेमाल किया जा रहा है। लाडली बहन योजना लगभग बंद हो चुकी है. आप कितना रुपया देता है? 700 रुपया या 500 रुपया, कितना है? आप 500 पे आया. 1500 था, 500 आया. चुनाव के प्रचार में 2100 देने की बात की थी ना. अजित पवार बोलते हैं मैंने कहा. मैंने तो नहीं कहा था. मी नाही बोललो होतो. कर्जमाफी मी कुठे बोललो? अहो सरकार तुमचं आहे ना. पण तुम्ही त्या सरकारमध्ये आहात, डेप्युटी सीएम आहात. आता प्रत्येक मंत्री म्हणतोय माझा पैसा माझा पैसा. हा तुमचा पैसा कुठला? ते एक मंत्री आहेत, माझ्या खात्याचा पैसा वळवला. अहो लाडका बहिणींना दिला ना. तुम्हाला कशाला पैसा पाहिजे? लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय. त्याआधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून. तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे? याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करताय. शेवटी सरकारनं चोऱ्या माऱ्या लांड्या लवड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती आणि आता ही पाकिटमारी करणं सोपं नाही. अजितदादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री. अजितदादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे. आमच्या काळात आम्ही पाहिलेलं आहे ना. आता शकुनीचा सर, एक बार सहभाग हिंदी- असं देखील सर, एक बार संजय हिंदी सिंह में बता- म्हणतात. अर्थ खात्यात शकुनीचा सहभाग असं देखील आता चिडून ते म्हणाले. म्हणजे अजितदादा पवारांना म्हणाले शकुनी. अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या जी तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं? दुर्योधन म्हणायचं? राज्याला आर्थिक शिस्त नसेल, राज्य आर्थिक दृष्टीने बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही. अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहे. त्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही. बाकी ते काही करत असतील पण अर्थ खातं उत्तम सांभाळतात. सर, एक बार हिंदी में बता दीजिए, लाडली बहन योजना जो है उसका फंड डाइवर्ट किया गया है और जो सरकार में देखो मंत्री हैं, उसका उन्हीं लोगों फंड ने डाइवर्ट किया गया है, उसमें नई बात क्या है? क्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस जी ने क्या अपने खिस्से से दिया था क्या लाडले बहनों को 1500 रुपया? सरकार का ही पैसा था ना, जनता का ही पैसा था ना. अब वो पैसे का ढोंग नहीं रख सकते ना. पैसा कहाँ से लाएंगे? और एक डिसिप्लिन फाइनेंस मिनिस्टर अजित पवार बैठा है वहाँ. कुछ भी हो पॉलिटिकल हमारे मतभेद है, लेकिन वो वित्त मंत्री है और एक शिष्ट एक अनुशासन उस डिपार्टमेंट में वो हमेशा ऐसे काम करते हैं. वो बोलता है मैं पैसा नहीं दूंगा, सरकार के पास पैसा नहीं है. और ये जो लोग रोते हैं कि मेरे डिपार्टमेंट का पैसा जा रहा है, तेरे डिपार्टमेंट का है? तेरा बाप का डिपार्टमेंट है. जनता का पैसा है ना. तेरा बाप का पैसा है क्या? घर से लाया है क्या पैसा? जब वोट चाहिए थे तब पैसा चला गया तो चला आपको. आप दे दो बहनों को पैसा. एक तो पहले ये स्कीम बंद कर हो, लगभग बंद कर चुके. 500 रुपया दे, भीख है क्या? लाडली बहन को आप 500 रुपये की भीख दे रहे हो. 1500 दिया था शुरू किया चुनाव से पहले, फिर 2100 देने का वचन दिया, अब 500 पर आया, वो भी बंद करेंगे. सर, लगभग 2 हफ्ते हो 26 चुके फैमिली है हैं जो शहीदों की है, उनको ट्रोल किया जा रहा है. उनका कहना सिर्फ ये था कि हमें हिंदू मुस्लिम ना किए, आप मुझे सब हिंदू मुस्लिम ना करो, हमें इंसाफ दो. इसको लेकर जो शहीद की पत्नी है उनको भी उनके ट्रोल किया जा रहा है कि ये राष्ट्रीय ये भारतीय जनता पार्टी की ये नीति है. जो उनके साथ नहीं रहेगा
उनके पाप को समर्थन नहीं देगा, उनको ट्रोल करेंगे। वो लड़की क्या बोली कि कश्मीर के सभी भाइयों ने हमें मदद की, तो आप उनको दोष मत दीजिए, हिंदू पाकिस्तान मत करिए। लेकिन उनका जो प्लान था बीजेपी का, ये पहलगांव के बाद हिंदू मुसलमान करना, वो फेल हो गया। उसका मतलब है वो करना चाहते थे, इसीलिए हमें डर है कि जो हुआ था, जो हुआ है, हाँ, पहलगांव और पुलवामा में मैं एक सामने दिखता हूँ। उस वक्त भी राजनीति की, अभी भी राजनीति करती। उस वक्त भी जो टेररिस्ट थे वो नहीं मिले, आज भी नहीं मिल रहे। तो किसकी साजिश है ये राजनीति करने की? तो जो लड़के बोल रहे हैं तो उनको गुस्सा आ रहा है।